नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय पोपटराव भसे यांची जोडीदार ही कादंबरी आणि आज या कादंबरीचा भाग 10वा. बाबांना जाऊन 1 महिना लोटला होता. घडोघडी जाणवणारी त्यांची उणीव हळूहळू अंतर्धान पावायला लागली होती. राहिल्या होत्या त्यांच्या कर्तृत्वाच्या, सचोटीच्या, रसिकतेच्या आणि हळुवारपणाच्या गोड आठवणी. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून मी माझ्या भावी आयुष्याची वाटचाल सुरू केली होती. सगळं व्यवस्थित मार्गी लागलं होतं. साहेबांचं व्यवस्थापन कौशल्य अप्रतिम होतं. साऱ्याच नोकर चाकर कामगार मंडळींचे ते अल्पावधीत साहेब बनलेले होते. काळा बाजार संपला होता. अनाठाई खर्चाला आळा बसला होता. नफा नुकसानीवर करडी नजर होती. व्यवहार चोख होता. रुपयाचा हिशोब ठेवला जात होता. मी पूर्णपणे निश्चिंत झाले होते. सुखा समाधानाच्या कल्पनांनी झपाटलेला या भूतलावरचा माणूस कधी निश्चिंत झालाय का? पण मग मी तरी त्याला कशी अपवाद असेन? मला चिंता संजय दादाची होती. संजय दादा स्वस्थ बसणारा नव्हता. कधी डाव साधेल याचा नेम नव्हता. मला चिंता साहेबांची होती. ते माझा स्वीकार करतील का नाही याची शंका वाटत होती. त्यांनी माझी प्रीती मान्य केली तरी आई, सगळे सोयरे ती मान्य करतील असं नाही. मला चिंता रूपाची होती. ती सुद्धा वयात आली होती. तिच्यावर कितीही विश्वास असला तरी शेवाळावर पाय पडल्यावर घसरायला कितीसा वेळ लागणार. घरदार, शेतीवाडी, नोकरचाकर यांच्या चिंता आता नित्याच्याच होत्या. एक दिवशी दुपारी आम्ही दोघेच ऑफिसमध्ये होतो, मी आणि साहेब. शिंदे साहेब अशोकसह MIDCत गेले होते. 2-3 बिल्डर्सकडनं चेक आणायचे होते. बाहेर पावसाची संततधार चालू होती. जेवण झाल्यावर साहेब विश्रांतीसाठी गादीच्या बैठकीवरनं उठून आराम खुर्चीत जाऊन बसले होते. मी पण लोडाला पाठ टेकून वर्तमानपत्र उगाचच उलटं पालटं करत होते. मनात साहेबांचा विचार चालू होता. वाचनाकडे लक्ष लागत नव्हतं. मी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतीये हे त्यांच्या लक्षात आलं असावं. माझी अभिलाषा त्यांना अशक्यप्राय वाटत असावी म्हणून ते प्रतिसाद देत नव्हते. प्रत्येक वेळी ते पळवाट शोधायचे आणि विषयाला उधळून लावायचे. त्यांच्या मनात पाप नव्हतं. विषयवासनेपासून ते लांब होते. ऐश्वर्य सुखाचा मोह त्यांना अजिबात नव्हता. मला न दुखवता मार्ग काढणं त्यांनाही फार अवघड होऊन बसलं होतं. वर्तमानपत्र खाली ठेवून मी म्हणाले, साहेब, परवा मी महाराष्ट्र बँकेत गेले होते. तुमच्या लिफ्ट इरिगेशनचा विषय मी लोखंडे साहेबांकडे काढला होता. शेत सोडवल्याशिवाय लिफ्टचा विचार करायचा नाही असं आमचं ठरलं आहे. मग शेत कधी सोडवणार? बाबूराव पाटील 70,000चे 1,00,000 रुपये मागतोय. मग अडलंय कुठे? आमची जमीन काही पडीक नाही आहे. 2 वर्षी त्यांनी 2-2 पिकं घेतली आहेत आणि पंडित तर म्हणतोय शेत परतच द्यायचं नाही. किती मुदतीचं साठे खत आहे? 3 वर्षाचं. अजून 7-8 महिने बाकी आहेत. तुमच्याकडे किती रक्कम आहे? 50,000. उद्या साठे खताचा दस्त घेऊन या. साहेब, वाकडं बोट केल्याशिवाय अवघड प्रश्न सुटत नाहीत. उद्या आपण शितोळे साहेबांकडे जाऊ. या कामासाठी? हो, याच कामासाठी. 20,000चा तर प्रश्न आहे. तो तर तुम्हा दोघांचा महिन्याभराचा पगार आहे. ॲडव्हान्स म्हणून देईन. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तुमची लिफ्ट सुरू झाली पाहिजे. हे बघ, हे सगळं तुला वाटतं एवढं सोपं नाही आहे वैशू. अशक्य काही नसतं साहेब. मुदतीच्या आत तुमचं शेत सोडवायचं आहे का नाही? चिंता का करताय? शितोळे साहेब पाटलांना बोलवून घेतील. साठे खत त्यांच्यापुढे ठेवतील. 70,000 देतील. बँकेला 7-12 आणि 8 2 दिवसांनी नेऊन देऊ. जामीन मी होणार असल्यामुळे प्रकरण 8 दिवसात मंजूर होईल. पाणी परवान्यासाठी 2 हेलपाटे मारावे लागतील. या कामी फार तर आपण प्रशांत साहेबांची मदत घेऊ. साहेब आवाखून माझ्याकडे बघत राहिले. मी मग गालात हसत प्रसन्नपणे म्हणाले, असं बघताय काय? माझ्या बोलण्यावर विश्वास नाही का?
खूप सोपी गोष्ट आहे, तुम्ही अवघड समजताय. आणि मी आहे ना साहेब. आणि तुम्ही ना साहेब गरिबीचा फार भाऊ करून बसलाय. मामा मामींचे दुसऱ्यांचे बांध चालणं थांबल्याशिवाय तुमची गरिबी परागंदा होणार नाही. वैशू, आमची गरिबी हटवण्यासाठी तू जो खटाटोप चालवला आहेस ना साहेब, काटा ऋते कोणाला आक्रंदतात कोणी, मज फूल ही ऋतावे हा दैवयोग आहे. तुम्हाला दुःखी कष्टी नाही बघू शकत मी. माझ्या भल्यासाठी तुम्ही जी अविश्रांत मेहनत घेता ना ती काय ते स्पष्ट सांगून टाकणं एकदा. आडपडदा कशाला ठेवतेस वैशू? आयुष्यभराचा जोडीदार म्हणून मी तुम्हाला पसंत केलं आहे. साहेब, मला तुम्ही हवे आहात. तुमच्यावर मी मनापासून प्रेम करते. म्हणून तर तुमची गरिबी हटवण्यासाठी, तुमची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी माझा खटाटोप चालू आहे. वैशू, तू मृगजळाच्या मागे धावतीयस. माझं एकदा दुधाने पोंड भाजलंय, मला दुसऱ्यांदा तो धोका नाही पत्करायचा वैशू. साहेब, मला एखादा भाऊ असताना तर मी तुम्हाला गळ घातलीच नसती. आमचे व्याप समर्थपणे सांभाळू शकणारा माझ्या नजरेसमोर दुसरा कोणीच नाही आहे. तुमचे व्याप सांभाळायला मी नकार दिलाय का? तुझ्या इस्टेटीवर डोळा ठेवून मी तुला भुरळ घातली असं जर लोक उद्या म्हणायला लागले तर? तुम्ही मला भुरळ घालायला मी काही कुक्कुलं बाळ नाही आहे. मला स्वतःची बुद्धी आहे, निर्णय घ्यायची माझ्यात क्षमता आहे. आणि माझा परखडपणा सगळ्या नांदगावला, सगळ्या नातलगांना माहिती आहे. तू वास्तवतेचा विचार करत नाही आहेस. अगं, सोन्याची चोरी झाली म्हणून कोणी पोटात नाही ना खुपसून घेत. तुझा हात हातात घ्यायची माझी पात्रता नाही आहे. तुम्ही खानदानी देशमुख मंडळी. मग तुम्ही काय कडूचे, बाडगे, 96 कोळी बाहेरचे आहात का? मला जशी माझी क्षमता माहिती आहे ना तशी तुमची पात्रतासुद्धा माहिती आहे. तुमचीच इच्छा नसेल तर माझी बळजबरी नाही. मी तुम्हाला पसंत आहे का नाही एवढं फक्त परखडपणे मला सांगा. मी अतिशय कातर स्वरात साहेबांना विचारलं. वैशू, तू नापसंत असल्याचा इथे प्रश्नच उपस्थित होत नाही आहे. तू आवडतेस, मला मनापासून आवडतेस. तुझ्यासारखी धाडसी, कर्तृत्ववान, इतकी अशी जोडीदारी मिळायला खूप भाग्य लागतं अगं. त्या भाग्याबद्दल मी साशंक आहे. काकी, तुझे नातेवाईक या गोष्टीला मान्यता देणार नाहीत म्हणून विषयाची परीक्षा मला नाही बघायची. आणि त्यांनी जर मान्यता दिली तर मग माझ्या नकाराचा प्रश्न नाही निर्माण होणार. फक्त माझी एक अट तुला मान्य करावी लागेल. कुठली? तू माझ्यावर प्रेम करतेयस हे कोणालाही समजता कामा नये. तुम्ही नाही माझ्यावर प्रेम करत. मी माझ्यावर काही बंधनं लादून घेतली आहेत वैशू. ठीक आहे, तुमची अट मान्य करेन मी. साहेब गालात हसत खुर्चीतनं उठले. मी विचारलं, का हसलात? तुझा मुत्सद्दीपणा, तुझं चातुर्य माहिती नाही आहे का मला? पाटील सरपंचांसारख्या बड्या बड्या धेंडांनी तुझ्यापुढे हार पत्करली आहे. मी तर साधा बोळा, छक्के पंजे माहीत नसणारा. चल उठ आता, पाऊस थांबलाय, कॉफी प्यायला जाऊयात. माझं तोंड गोड करणार आहात? इथे नाही, हॉटेलात गेल्यानंतर. बाहेर फार राडा झाला असेल. अक्कासाहेब 20वा लंच समोर सकाळी मुरूम टाकलाय. छत्री घेऊ ना? मी गादीवरनं उठत विचारलं. नाही नको, तुझी ती लेडी छत्री डोक्यावर घेऊन तुला खेटून चालताना सर्कशीतल्या जोकरची आठवण होते मला. दुसऱ्या दिवशी ऑफिसमधल्या खुर्चीत जाऊन बसल्या बसल्या मी साहेबांना विचारलं, साठेखाचाचा दस्ता आणलात? हो आणला. जायचं तिसगावला? आधी शितोळे साहेब आहेत का नाही ते विचारून घे. हातातलं काम अर्धवट सोडून गेलो तर हेलपाटा पडायला नको. काम रोजचंच आहे साहेब. आजचं उद्यावर ढकलल्यानं फारसा फरक पडणार नाही. शिंदे साहेब एवढ्यात येतील, त्यांच्यावर सोपवा. पण शितोळे साहेबांना फोन करून विचारलं तर काही बिघडणार आहे का? माघार. तुमच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये ढवळाढवळ करते मी. सॉरी. इन्स्पेक्टर साहेबांना फोन लावते. फोन लगेच लागला. पलीकडनं आवाज आला, हां बोल वैशाली. एका महत्त्वाच्या कामासाठी तुमची भेट घ्यायला यायचं आहे. तुम्हाला सवड आहे का नाही ते विचारायला फोन केला. अगं मीच तुला थोड्या वेळाने फोन करणार होतो वैशू. काय सांगताय? हो, माझंही तुमच्याकडे महत्त्वाचं काम आहे. असं कर, पोलीस स्टेशनला न येता 1 नंतर घरी ये. आणि हो, येतो ना मधुकर साहेबांना तुझ्याबरोबर घेऊन ये.
त्यांनाच घेऊन येणार आहे. मी अनुराधाच्या आईला फोन करतो, तुम्ही जेवायलाच या. नाही नको साहेब, आम्ही डबे आणलेत, जेवण करून तुमच्या भेटीला येऊ. अनुराधा आहे ना? आहे, आजोळी गेली होती, परवा आली. मोबाईल बंद केल्यावर मी साहेबांना म्हणाले, शितोळे साहेबांनी आपल्याला घरी बोलवलं आहे, त्यांचंही आपल्याकडे काहीतरी काम आहे. बरं झालं फोन केलास. शितोळे साहेब सरकारी अधिकारी आहेत. कितीही जवळचे स्नेहसंबंध असले तरी पूर्वपरवानगी घेणं कधीही चांगलं. किती डोस पाचता उपदेशांचे. शिंदेसाहेब तेवढ्यात दारात दिसल्यामुळे ते गंभीरपणे म्हणाले, अशोकाला असेल त्याला डोकेदुखीवरची एखादी गोळी आणायला सांगतो. एखादी नको, पूर्ण पाकिट आणायला सांगा, आठवडाभर पुरतील. का डोकं दुखतंय का अक्कासाहेब? हे आपले कोरडे साहेब माझी डोकेदुखी होऊन बसलेत, खोटं नाही सांगत. दुपारी 2च्या दरम्यान आम्ही शितोळे साहेबांच्या बंगल्यावर पोहोचलो. अनुराधानं कौतुकानं आमचं स्वागत केलं. कॉफी घेण्यापूर्वी तिने 2 डिशमध्ये आम्रखंडाच्या वड्या आमच्या पुढे आणून ठेवल्या. तिच्या आग्रहास्तव त्या नाईलाजानं खाव्या लागल्या. त्यानंतर शितोळे साहेबांनी आपलेपणानं विचारलं, काय काम होतं? साहेब, मधुकर साहेबांनी 2 वर्षांपूर्वी 2 एकर जमीन बहिणीच्या लग्नासाठी आमच्या बाबूराव पाटलांकडे गहाण ठेवली आहे, 70,000ला. चालू जमीन आहे. दोन्ही वर्षी त्यांनी या जमिनी 2-2 पिकं घेतली आहेत. 3 वर्षाच्या आत केव्हाही जमीन सोडवायच्या बोलीनं रजिस्टर साठेकत केलं आहे. पण पाटील आता 70,000च्या ऐवजी 1,00,000 मागायला लागलेत आणि त्यांचा मुलगा तर जमीन द्यायचीच नाही म्हणतोय. असं म्हणून मी साठेखताचा पेपर शितोळे साहेबांच्या पुढे ठेवला. साहेब, माझी सदर जमीन नदीकाठी आहे. तिच्या शेजारी माझी आणखीन 2.5 एकर जमीन आहे. इथली महाराष्ट्र बँक मला लिफ्टसाठी कर्ज द्यायला तयार आहे. साहेब, आईवडिलांनी आणखीन किती दिवस दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करायची? आम्ही दोघेही भाऊ सध्या अक्कासाहेबांच्या सेवेत आहोत. अक्कासाहेबांच्याच कृपेमुळे आमचं भाग्य उजळण्याचा योग आला आहे. पण बाबूराव पाटलांनी खोडा घातला आहे. तुम्ही जर शब्द खर्च केला तर माझी जमीन मला विनासायास परत मिळू शकेल. नाही मिळू शकेल, नाही मिळायलाच पाहिजे. साठेखतात सगळं स्पष्ट लिहिलं आहे. येत्या 2-4 दिवसात बाबूराव पाटलांना बोलवून घेतो. सगळं रितसर आहे, चिंता करू नका, बघतो मी काय करायचं. त्यांची रक्कम त्यांना तुमच्या हस्ते द्या साहेब. साठेखत पलटी करून घेताना मी स्वतः हसीन. आणि तुमचं आमच्याकडे कुठलं काम होतं साहेब? माझं काम थोडं खाजगी स्वरूपाचं आहे. असू द्या हो. आमचे सासरेबुवा आमच्यावर प्रसन्न झालेत. त्यांनी कुठल्याशा कंपनीला 2.5-3 एकर जमीन विकली आहे. लेकीच्या वाट्याला 20 लाख आलेत. त्यापैकी निम्म्या रकमेचा चेक मिळाला आहे. उर्वरित निम्मी रक्कम 2 नंबरची असल्यामुळे रोख मिळाली आहे. आमच्यावर सध्या सरकारची करडी नजर आहे, म्हणून या 2 नंबरच्या रकमेचा प्रश्न निर्माण झाला आहे. योगायोगानं पारगाव फाट्यासमोर रोड लगत 1 एकर जमीन 15 लाखांना मिळते आहे. त्यातली अर्धा एकर अनुराधाच्या नावाने आणि बाकीची अर्धा एकर सुधाकरच्या नावानं खरेदी करावी असं अनुराधा म्हणते आहे. मधुकर साहेब, तुम्ही होकार दिला तर मला सगळा व्यवहार निर्धास्तपणे करता येईल. साहेब अहो, माझी मतीच गुंग झाली आहे. तुम्ही आमच्यावर कसं काय एवढा मोठा विश्वास ठेवताय? तुमची विश्वासार्हता मी तपासली आहे, अनेकांच्या तोंडून ऐकली आहे, आणि आमची नजर आम्हाला कधीही धोका देत नाही. साहेब, मधुकर साहेबांचा होकार गृहीत धरा. तुम्ही खरेदी खताची तारीख निश्चित करा. मी मनातला आनंद व्यक्त न करता म्हणाले, साहेब काय बोलावं मला समजत नाही आहे. खरंच स्वप्नात असल्यासारखं वाटतंय. डिपार्टमेंटला भूषणास्पद असणाऱ्या तुमच्यासारख्या असामान्य अधिकाऱ्यानं आमच्यासारख्या सामान्य तरुणांवर एवढा मोठा विश्वास ठेवावा याचं मला नवल वाटतंय. या निमित्तानं तुमची सेवा करायची संधी चालून आली आहे, हे मी माझं सद्भाग्य समजतो साहेब. हे बघा मधुभाऊ, मी तुम्हाला सामान्य मानायला तयार नाही. सामान्य माणसं स्वार्थी असतात, मतलबी असतात, ढोंगी असतात, असं ज्ञानोबा तुकोबांसारखे संत महात्मे सांगून गेलेत. माणसाचं असामान्यत्व त्याच्या गरिबी श्रीमंतीवरनं ठरत नाही मधुभाऊ, तर ते ठरतं त्याच्या चारित्र्यावरनं, त्याच्या धवल चारित्र्यावरनं. मधुकर साहेब, पैसा, प्रतिष्ठा, गुणवत्ता नसताना सुधाकरचा त्या कॉलेजनं आदर्श विद्यार्थी म्हणून गौरव का केला या प्रश्नाचं उत्तर देता येईल? कोरडे साहेबांना अर्थात याचं उत्तर नाही देता आलं. जास्त टाईमपास नको म्हणून पर्समधला 1 लाखाचा एक चेक काढून शितोळे साहेबांच्या हातात देत मी म्हणाले, तुम्ही लवकरात लवकर मंदिराच्या कामाला सुरुवात करा.
अगं पण तुमच्या केसचा जो निर्णय लागायचा आहे तो लागेल तेव्हा लागेल हो. त्याची प्रतीक्षा करत बसणं मला उचित वाटत नाही. आता आम्हाला जायची परवानगी द्या. मी हात जोडून उठत म्हणाले. अनुराधानं आजोळून काकवी आणली आहे. वाणवळा म्हणून तुमच्यासाठी 2 डबे भरून ठेवलेत, ते घेऊन जा. गाडीत बसल्यावर साहेब म्हणाले, अनाईचं इकडे आलो तर MIDCत जाऊन येऊ. सिमेंट ब्लॉकच्या एका कारखान्याला भेट द्यायची आहे. औद्योगिक वसाहतीच्या रस्त्याला लागल्यावर मी मिश्किलपणे अत्यंत आनंदानं म्हणाले, साहेब एखाद्याचं नशीब या नावाची कादंबरी वाचली आहे तुम्ही? नाही, कुठल्या तरी कवितेत हे शब्द वाचलेत. बरं, तो राजहंस एक या नावाची कविता तरी वाचली आहे? कविता नाही, भावगीत. तेच ते. या भावगीताची मला मगाशी आठवण झाली. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. साहेब, निर्मळ चारित्र्याची माणसं कोळशाच्या खाणीतल्या हिऱ्यासारखी कुठेही लपून राहू शकत नाहीत. ऑगस्ट महिन्यातली 7-8 तारीख असावी. वार गुरुवार होता. नाश्ता उरकून मी तिसगाव जाणार होते. नाश्ता करत असताना बयो म्हणाली, आकासाहेब भाजीपाल्याबरोबर जरा 2-3 डझन लिंबा आणा. एवढी? अहो, लिंबाचं लोणचं घालायचं आहे. काल बापूंना किराणा आणायला सांगितला होता, आणला की. बरं, खुरपायला किती माणसं आहेत? मी धरून 4. आज राधा आली तर 5 होतीन. हातावर पाणी पडल्याबरोबर उठले. आई देवघरात होती. देवघराच्या दारातनं म्हणाले, आई निघाले ग? डबा घेतला ना ग? नाही, रूपा शाळेतनं आल्यावर तिसगावला येणार आहे, तिच्याकडे पाठवून दे असं बयोला सांगितलं आहे. मी बंगल्याच्या पायऱ्या उतरत असताना चुलत मामाची मुलगी लता फाटकातनं आत येताना दिसली. मला फार आश्चर्य वाटलं. लता भोजपूरच्या बळवंता भोजने नावाच्या जुगाराचा अड्डा चालवणाऱ्या आणि दारू गांजाची विक्री करणाऱ्या उलट्या काळजाच्या मवाल्याला दिली होती. त्याचे प्रताप मामांना तिच्या लग्नानंतर समजले होते. लता एखाद्या गरीब गाईसारखी त्या दुराचार्याच्या घरी नाईलाजास्तव नांदत होती. आईबापाच्या नावगावासाठी मुकाट्यानं नवऱ्याचा छळ सहन करत होती. हे सगळं मला माहिती होतं. आमच्याकडे लता सहसा येत नव्हती म्हणून मला थांबणं भाग पडलं. मी तिला विचारलं, इकडे यायला बळीभाऊनी कशी काय परवानगी दिली लता? तिसगावला बाजाराच्या जायच्या निमित्ताने आली बघ मी. मी निघाली आहे तिसगावला, माझ्याबरोबर येणार असलीस तर 5-10 मिनटं थांबते. अगं तुझीच भेट घ्यायला आली मी, लय महत्त्वाचं काम आहे. मी तिला बैठकीच्या खोलीत घेऊन गेले. कुणी आत येऊ नये म्हणून लतानं दाराला आतून कडी घातली. ती माझ्याजवळ येऊन बसल्यावर मी धडधड त्या काळजानं विचारलं, काय भानगड काय लताबाई? अगं आमच्याकडे एक लय मोठं कारस्थान शिजलं आहे, ते सांगायला आली मी. कारस्थान? कोणतं ग? विस्तारानं सांग. सोमवारी सकाळी 11 वाजता तुमचा संजय माझ्या नवऱ्याला भेटायला आलता. खाजगी बोलायचं असं म्हणाला म्हणून माझा नवरा त्याला घरी घेऊन आला. त्या दोघांची बऱ्याच दिवसापासून घसट आहे मला माहिती होतं. चहा पाणी झाल्यावर त्यांचं बोलणं सुरू झालं. सुरुवातीला मी लक्ष नाही दिलं, पण जेव्हा संजय म्हणाला का बळी भाऊ आमची वैशाली माझ्यापुरती डोक्यात बसली. तुझं नाव का नाव पडलं आणि का काहीतरी कारस्थान शिजवायला हे घरी आलेत असा संशय आला आणि मी भीतीला कान लावले. तेव्हा संजय म्हणत होता का आमचा हक्क त्या चांडाळणीनं नाकारलाय म्हणून तिला इंगा दाखवायचा आहे. माझी सगळी स्वप्न धुळीला मिळवली तिने. माझी डाळ कुठं शिजू देत नाही. लय धूर्त आहे, बेरकी आहे, वैतागलोय लय मी तिला. तिचा पुरेपूर बदला घेतल्याशिवाय माझ्या काळजातली आग शांत होणार नाही म्हणला. माझ्या नवऱ्याने त्याला विचारलं कशा प्रकारचा बदला घ्यायचा बाबा? तर म्हणाला नंदादीपवर दरोडा घालायचा. दागदागिने नोटांनी भरलेली तिजोरी आहे साफ करून टाकायची. माझा नवरा म्हणला माझी तयारी आहे, पावसाचे दिवस असल्यामुळं माझा बी धंदा स्लॅकमध्ये, कधी घालायचा दरोडा? येत्या अमावस्येला घालू असं संजय म्हणला. माझा नवरा म्हणला माझ्या माहितीप्रमाणे संजय अमावास्या गुरुवारी आहे, तरी पण कॅलेंडरमध्ये बघतो, खात्री करून घेतो. अमावास्या गुरुवारीची ती संजय. मी दत्त उपासक आहे, तुला माहिती आहे गुरुवारी मी कोणचं वाईट कृत्य करत नाही. बुधवार नाही तर शुक्रवार सांग. तर संजय म्हणला बुधवार नको, शुक्रवार चालेल. नवऱ्या म्हणला आठवणीत राहण्यासाठी मी शुक्रवार खाली ND लिहून ठेवतो. ND म्हणजे नंदादीप, म्हणजे N म्हणजे नंदादीप आणि D म्हणजे दरोडा. संजय माझ्या नवऱ्याला म्हणला तुला किती रक्कम द्यायला लागेल आत्ता सांग, नंतर आपल्या प्रेमात बाधा नको बळे भाऊ. विसर म्हणून 10,000 आणलेत.
माझा नवरा म्हणला, मला रक्कम नाही, मला वाटा पाहिजे. जे काय हाती लागेल त्यातला अर्धा वाटा माझा. मान्य असेल तर हो म्हण. तर संजू म्हणला, ठीक आहे, पण काम बिन बोभाट फते झालं पाहिजे. पण कुणाला मारहाण करायची नाही. वैशाली आडवी आली तर तिच्याकडे मी बघतो म्हणला संजय. सगळं प्लॅनिंग करून ठेवतो. शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत पुलापलीकडच्या कोपऱ्यावर येऊन थांबायचं ठरलंय. जीवाचा कान करून मी संजय दादाचं सगळं कारस्थान लताच्या तोंडून ऐकलं. मला घामच फुटला. काळीच थरथरायला लागलं. माझ्या घाबरलेल्या चेहऱ्याकडे बघत लता म्हणाली, अगं वैशाली, अमावास्येनंतरच्या शुक्रवारला अजून 7-8 दिवसाचा अवधी आहे. घाबरती का? तू काय हिंमत हरणारी नाही? संजयच्या बरोबर माझ्या नवऱ्याला पण अशी अद्दल घडव ना का जलंभर त्यांना याद राहायला पाहिजे. किंवा मुडदा बिलाई छळतोय मला. जरा कुठं काही झालं का चाकू सूर्य बाहेर काढतो. तो कायमचा जायबंदी होईन. असं कर काहीतरी. लताच्या बोलण्याने मला धीर आला. क्षणार्धात माझं आत्मबल कितीतरी पटीने वाढलं. दरोडा घालायला येणाऱ्या चौघांना प्रतिकार करणं फारसं अवघड नाही असं मनात म्हणत मी उठले. घाम पुसला. उल्हसित मुद्रेनं म्हणाले, चल आपण चहा घ्यायला जाऊ. नाही मला नको चहा वैशाली, तुला खबर द्यायला आलते. थांबायला सवड नाही. तिसगावला जाऊन 2 वाजेपर्यंत घर गाठलं पाहिजे. मी याला फार संशय आहे. उशीर झाला तर मारहाण करायला कमी नाही करणार. अगं माझ्या गाडीतनं जाऊ आपण. तू माझ्यावर आज जे उपकार केलेस त्याचं मोल मला नाही करता येणार लता. हे बघ बाया, मी माझं कर्तव्य पार पाडलं आहे. नवरा पापाची रांजण भरतोय, त्याच्याबरोबर मला काही नरकात नाही जायचं. अगं पण चहा घेतला असतास. नको वैशाली, माझ्या मावळणीचं घर आहे. तुम्ही मला परके आहे का? हक्काने कवा बी येऊ शकते मी. शेठजीने केलेल्या उपकाराला विसरला माझा नवरा म्हणून धावत आले मी. पण ते उपकार आज माझ्या कामी आले. चांगून आत्यापाठोपाठ शेठजी निघून गेले म्हणून त्या चांडाळानं हे सुचते. हे बघ लता, त्यांच्या कर्माची फळं त्यांना भोगावी लागतील. तू कशाला स्वतःची जीभ विटाळून घेतेयस? मी बघते त्या चौघांकडे. काळजी करू नकोस. मित्रांनो, जोडीदार या कादंबरीचा हा 10वा भाग इथेच संपला. 11वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.